हेच मुळातून, आणि ते 4 भिंतींमध्ये परत थांबायचं तिथे. ट्रायबलचे तसं आत्ता घरं व्यवस्थित दिसतात, पण पूर्वी लहान घरं होते. मॅक्झिमम लोक समजा उन्हाळ्यात पावसाळ्यात थोडंसं आतमध्ये झोपायचे, पण उन्हाळा असेल पावसाळ्यात लोक मॅक्झिमम तुम्हाला त्यावेळेला बाहेर झोपताना दिसायचे आणि बऱ्यापैकी बाहेर झोपायचे. आज आपण बऱ्यापैकी घरं झालेत, घरांच्या आतमध्ये झोपतो, मग लाईट आले, मग पंखे आले, सगळ्या गोष्टी. तेव्हा ना पंखे होते ना लाईट होते ना, आम्ही पण चिमणीतूनच अभ्यास केला. म्हणजे प्रकाश भाऊ पण चिमणीच, त्यांचं पण चिमणी किंवा कंदील असायचं, आमचं पण चिमणी किंवा कंदील असायचं. त्याच्यामुळे आज जरी आपण या सगळ्या गोष्टींना आपण डिफिकल्ट या नावाने किंवा अडचणी म्हणून असो, पण तेव्हा ज्या माणसाला अडचणच माहिती नाही त्या माणसाला तुम्ही अडचण असं सांगताय, त्यावेळेला आपण बऱ्यापैकी आपण त्याला म्हणतो ना की स्वतःला आपण विकसित झाल्यानंतर किंवा पुढे सुशिक्षित झाल्यानंतर या अडचणी आज मला वाटू लागल्यात. थँक्यू. धन्यवाद सर. अडचणींवर मात करून आपण कशा प्रकारे एक मोठं व्यक्तिमत्व बनू शकतो हे आज आपल्याला सरांच्या संदेशातून आपल्याला कळत आहे. तर यानंतर माझा एक प्रश्न आहे की आपण प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर जेव्हा माध्यमिक शिक्षण, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता चंद्रपूरला आलात, तेव्हा आपली नेमकी कोणी आणि कशी मदत केली? खरं म्हणजे चंद्रपूरला येण्याचं असं होतं की बाबा असे म्हटले होते, म्हणजे बाबा आमचे. मी मूळला 8वी 9वी 10वी आणि माझं बऱ्यापैकी म्हणजे शाळेतूनच एक मला वाटतं माझं 14 नंबर होता म्हणजे पूर्ण शाळेत. आणि त्यावेळेला असं वाटत होतं की आम्ही बाहेर जेव्हा कुठेही गेलो तरी प्रकाशभाऊंचं नाव घेतलं किंवा बाबांचं नाव घेतलं की सहज असे काम व्हायचं, जे कुठे अडचण, कुठल्या ऑफिसला वगैरे अडचण निर्माण व्हायचं नाही. आणि त्यामुळे असं मला स्वतःला असं वाटत होतं की आपण कुठेतरी एक चाकोरी जगतोय. मला स्वतःला वाटत होतं की या चाकोरीच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय अडचणी येऊ शकतात. म्हणून मग मी खरं म्हणजे मारोली सेवा समितीची जी संस्था आहे ती संस्था मी बाहेर सोडली. अदरवाईज म्हणजे बाबांची खूप इच्छा होती की आपला कॉलेज आहे आनंदनिकेतन, तिथे 11th आणि 12th करावं. पण मग मी आणि बंगरू आणि मग माझ्यासोबत होता लाल, मी तिघांनी बाबांना सांगितलं बाबा आता आम्हाला बाहेर जाऊ द्या, बाहेरचं जगात आम्हाला कसं हे करता येईल. म्हणजे सिन्स बिगिनिंग पासून तर अप टू द 10th पर्यंत आम्ही एक विशिष्ट वातावरणात जगत होतो. मला ते सारखं जाणवायचं, अरे आपण याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. बाहेर काय आहे म्हणजे जेवणाचा विषय नव्हता, कामाचा विषय नव्हता, किंवा सगळं जरी असलं तरी तिथे चाकोरी बस होतं. म्हणून मग आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा तर असं आहे ना की मी बडवहिनीकडे होतो, भट सरांकडे, म्हणजे त्यांच्याकडे राहायला मी होतो. पण माझं सगळं सर्वस्वी जयावेली करायचं. म्हणजे मी असं जर म्हटलं तर वावगं नाही करणार किंवा त्याला अतिशुक्ती पण होणार नाही. तर जया द्वादशीवर ह्या माझ्या आईच असं मी नेहमी म्हणतो, आणि आहेत त्या माझ्या, म्हणजे आज जरी नसल्या तरी त्या माझ्या सगळंच केलं त्यांनी. म्हणजे माझी जन्म देणारी आई आज ती पण नाहीये, ती मागच्या ऑक्टोबरला गेली आहे 92 इयर्स असताना. पण ज्या वहिनी जे माझ्यासाठी केलं ते बिहाइंड द काय म्हणतो ना की रक्ताचं पलीकडे असेल किंवा नाते म्हणतो, नाते काय असतात, किंवा एखादा आईने आपल्या मुलासाठी काय करावं तर ते त्या आईला समजतं, किंवा ते ज्या मुलांनी तो समोर जातो त्या मुलालाच ते भावना किंवा ते जे काही रिलेशन समजून येतं. अदरवाईज ते असं शब्दाने असं व्यक्त नाही करते. एखादं रिलेशन आहे ना की आज मी म्हणेन की खूप नाही व्यक्त करता येत. त्यानंतर भटवाईनी ऑफकोर्सच माझ्यासोबत आहेत. आजी सुरेश भाऊ, आजी मी प्रत्येक वेळेला मला काही असेल ते आधी फोन करतात, अरे काय झालं तुझं, कुठे आहे. प्रकाश भाऊ तर श्रद्धास्थानी आहेत. त्यापूर्वी बाबा हे मी मगाशी तुमच्याशी बोलताना गप्पा मारत होतो,
काही गोष्टी सांगायला खरं आवडेल मला इथे की बाबांसोबत मी सोमनाथला राहायचो. संध्याकाळी ते यायचे. आम्ही दिवसभर शाळेत जाऊन आले की संध्याकाळी सर्वसाधारणतः 7 वाजता आमची म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे गप्पा म्हणजे वेगवेगळ्या, जसं त्यांनी जे काही आयुष्यात तरुणपणी जे जे करायचे ते सगळ्या गोष्टी तिकडे बोलायच्या. आता एक सगळ्यात महत्वाचा विषय, आम्ही 7वी पास झालो होतो आणि 8वीला आलो होतो आणि ते पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की आमच्याकडे नक्षलवाद होता आणि नक्षलवादीचे जे आज सरेंडर झालेले आहेत भूपती, सांगायला हरकत नाही स्टेजवरती, आपण त्यावेळेला बोलत नव्हतो पण भूपती हे माझ्या घरी यायचे आणि ते म्हणायचे की तुम्ही नक्षलवादी झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही मुवमेंट मध्ये यायला पाहिजे. मग मी आलो इकडे. म्हणजे एक दिवशी संध्याकाळी बाबाने विचारलं की बाबा म्हणले कुठे आम्हाला नक्षलवादी व्हायचं, तिघांनी आम्ही गेलो, आम्ही नक्षलवादी व्हायचंय. काय नक्षलवादी होणार आहे का? म्हणजे ठीक आहे, नक्षलवादी व्हायला काही हरकत नाही म्हणाले. तुम्ही असं करा की तुम्ही जा आणि परत विचारा. आम्ही गेलो बा तिकडे आणि त्यांना विचारलं, त्यांना त्यांचं शिक्षण विचारून घ्या. मी म्हटलं भूपती, त्याच्यानंतर तेव्हा बाला नव्हता, बालाने MSc मॅथमॅटिक्स होता, भूपती पण पोस्ट ग्रॅज्युएशन आहे फिजिक्स मध्ये. तर परत वापस आलो मी, बाबा ते MSc आहे, तू आहे का म्हणे, तू 7वी पास झाला म्हणे, तुम्हाला काय व्हायचं तर व्हा म्हणे, पण पहिल्यांदा शिका म्हणे, मग नंतर तुम्हाला काय नक्षलवादी व्हायचं असेल, अजून काय व्हायचं असेल, अजून कुठला वादी व्हायचं असेल ते व्हा म्हणे. मग आम्ही म्हणजे तो विषय तात्पुरता बाजूला केलं. काय सांगण्याचं तात्पर्य काय, मदत पेक्षा आमचे प्रत्येक वेळेला जे काही आम्हाला मिळाले ते प्रत्येक गोष्ट आम्हाला असं हे केले. कदाचित त्यावेळेला बाबांनी जर बोललं नसतं तर कदाचित मी आज सरेंडर नक्षलवादी पण असतो.